श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नववर्षातील सर्वात प्रथम जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. तर हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा मकर संक्रांती सण खूप उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात. मकर संक्रांतीला पतंग उडवले जातात. महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात. त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहत असतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचं ज्योतिष महत्त्व देखील अधिक सांगितलं आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत हा या दिवशी तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. यंदा यावर्षी मकर संक्रांती 2026 ही बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो 2:49 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत असणार आहे. याच वेळेमध्ये स्त्रियांना जे ओसा आहे तर तो करायचा आहे. आणि पहा, मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य याचे उत्तरायण चालू होते. मकर संक्रांतीनंतरच दिवस हा तिळातिळाने मोठा होतो आणि रात्र छोटी होत असते. तर हा जो मकर संक्रांती सण आहे तर हा महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. तर हा जो सण आहे तर या सणाचे काही नियम, काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. यामध्ये मकर संक्रांत ही यावर्षी कशावर बसलेली आहे, त्याचबरोबर कोणत्या दिशेने ती जात आहे, वाहन वस्त्र कोणते लिहिलेली आहे, पुण्यकाळ व फळ हे कोणते आहे, दान काय द्यावे, वर्ज्य काय करावे, कोणती साडी घालावी, कोणती कलरची साडी घालू नये, कोणत्या बांगड्या परिधान कराव्या, त्याचबरोबर अनेक अशी माहिती मकर संक्रांतीबद्दल मराठीमध्ये मी आज तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यावर्षी 14 जानेवारी बुधवार या दिवशी मकर संक्रांत ही आलेली आहे. मकर संक्रांतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण 14 जानेवारीला येतो. 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं हे क्वचितच घडत असतं. पण ह्या वर्षीसुद्धा संक्रांत ही 14 जानेवारीला आलेली आहे. तर यावर्षीसुद्धा ही जी संक्रांत आहे तर ती 14 जानेवारीला 2026 या साली आलेली आहे. म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. तसेच संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता बघा, आपण हे पाहणार आहोत की यावर्षी संक्रांत जी आहे तर ती कशावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणते कलरची साडी घातलेली आहे, कशावरती बसलेले आहे आणि कोणत्या वस्तू तिने परिधान केलेल्या आहेत. कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, जे वस्त्र ती घालून आलेली आहे ते आपल्याला वर्ज्य करायचे असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन असणार आहे वाघ आणि उपवाहन असणार आहे घोडा. तसेच मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा तिने लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थिती बसलेली आहे. वासाकरिता हातामध्ये तिने जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे आणि जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. तसेच सामुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तर पहा, आपण आता पाहूया की संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तसेच संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे.
त्यामुळे पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. तर या संक्रांतीच्या काळामध्ये काही कामे जी आहेत तर ती वर्ज्य केली जातात. त्यामध्ये दात घासणे असतील, कठोर बोलणे असेल, वृक्ष, गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. त्याचबरोबर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. करीदिन गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 हा सण साजरा केला जाणार आहे. तसा हा सण जो आहे संक्रांतीचा तो 3 दिवस चालतो. तर पहिला दिवस जो असतो तो भोगीचा असतो. 13 जानेवारीला भोगी असणार आहे. त्याचनंतर 14 जानेवारीला संक्रांत असणार आहे आणि 15 जानेवारीला किंक्रात असणार आहे. या तीनही दिवशी मकर संक्रांतीचे 3 दिवस असतात. तर या तीनही दिवशी अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात. त्याचबरोबर महिलांचा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर तो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत चालतो. अशा प्रकारे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांत ही साजरी केली जाते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीचा जो काळ आहे तर तो पर्व काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये पुण्यकर्म ही विशेष फलदायी ठरली जातात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व हे सांगितले जाते. या दिवशी जर आपण दान केले तर पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. तसेच मकर संक्रांतीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळामध्ये जर पवित्र गंगेमध्ये स्नान केले तर महापुण्य लाभते असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने मकर संक्रांत कशावर आलेली आहे, तिने काय धारण केलेलं आहे, कोणती वस्तू परिधान केलेली आहे किंवा तिचं वाहन कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना संक्रांतीबद्दलची सर्व माहिती मिळून जाईल. तरी इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.